नमस्ते, मी आर.जे. राजेश्री आपल्यासोबत आहे नवरात्रीच्या नवरागिनी या कार्यक्रमात. आपण नवरात्रीच्या नवरागिनी या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या मुलाखत ऐकत आहोत आणि आज देखील आपल्यासोबत आहेत अमृता इजारे मॅडम. आपण त्यांचे अनुभव ऐकणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्या रेडिओ रागिनीच्या नवरात्रीच्या नवरागिनी या कार्यक्रमात मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला परिचय आपण श्रोत्यांना करून द्यावा. नमस्कार, मी सौ अमृता इजारे. माझा बॅगचा व्यवसाय आहे. बॅग्स अँड मोर या नावाने माझा बॅगचा व्यवसाय आहे. मॅडम, तुमचं शिक्षण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपलं शिक्षण कधी आणि कुठे झालं? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे BCA पुणे युनिव्हर्सिटी मॉडर्न कॉलेज गणेशखिंड आणि ॲक्च्युली माझं 12वी पर्यंतचं शिक्षण सोलापूर बार्शी येथे झालेलं आहे कॉमर्समध्ये. बाकी पुढचं शिक्षण मी पुण्यामध्ये BCA केलेलं आहे. अच्छा, पुण्यामध्ये आपण शिक्षण घेतलं, परंतु पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना आपण व्यवसायाची कोणती स्वप्न मनाशी बाळगली होतीस का, किंवा एखादी नोकरी करावी असं काय वाटलं होतं? मी नोकरी करावी असा विचार केला होता आणि त्यासाठी मी बरेच प्रयत्नही केले. मला तशा चांगले जॉब्स पण मिळाले, पण हळूहळू हे लक्षात आलं की जॉब करणं आपल्या स्वभावात नाहीये किंवा आपण जॉब करू शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी व्यवसायाला सुरुवात. बॅग्स अँड मोर्स आपलं शॉप आहे आणि आपण वेगवेगळ्या ट्रेंडिंगच्या बॅग्स वगैरे आपल्याकडे असतात. सोशल मीडियावर देखील आपल्या बऱ्याचशा ॲड्स पाहायला मिळतात. तर या व्यवसायात येण्यामागची प्रेरणा काय होती, याबद्दल काय सांगाल? माझी आई शिक्षक आहे आणि ती ना सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पर्यंत जॉबमध्ये असायची. त्यावेळी मला नेहमी असं वाटायचं की ती एवढी पळतीये आणि तिला एक लिमिटेड तिचा सोर्स ऑफ इन्कम आहे. पण तोच जर वेळ मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी दिला आणि तेवढी जर मी पळाले तर नक्कीच मला ह्याच्यामधून डबल इन्कम मिळू शकतो. त्याच पद्धतीने माझे काका ज्यांचं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप होतं, त्यांना मी लहानपणापासून बघत होते. ते माझ्या आईपेक्षा वयाने लहान होते, पण तरीसुद्धा त्यांची ग्रोथ माझ्या आई किंवा वडिलांनी एवढीच झालेली होती. तर मला त्याच वेळी लक्षात आलं की जर व्यवसाय जर आपण केला तर कदाचित खूप जास्त वेळ काम करावं लागेल. जो काही प्रॉफिट असेल, जो काही लॉस असेल, तो सगळा स्वतःपुरता मर्यादित असेल. त्यामुळे मी व्यवसाय निवडला. म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असतानाच तुम्हाला घरातूनच नोकरी आणि व्यवसाय यामधला फरक समजला होता आणि आपण व्यवसायाची निवड केली. परंतु एक महिला व्यवसाय करत असताना येणारे चांगले अनुभव याबद्दल काय सांगाल? फायनान्शियल बाबतीमध्ये मला थोडी बहुत अडचण आली, पण ती पण माझ्या फॅमिली मेंबर्सने, माहेर असू दे किंवा सासर असू दे, त्या लोकांनी अगदी चुटकीसरशी ती म्हणजे सॉल्व्ह केलेली आहे. आणि अनुभव म्हणाल, चांगले अनुभव तर ते नेहमीच येत राहतात मला कस्टमर्स करून. कारण माझे ऑनलाईन सेलही तेवढाच होतो, ऑफलाईन सेलही तेवढाच होतो. कस्टमर्सचे रिव्ह्यूज चांगले असतात, बऱ्यापैकी चांगले असतात. कधी कधी एखादी गोष्ट डिफेक्टिव्ह निघतेही, त्यावेळी मात्र मग त्यांना योग्य ती सर्व्हिस मी देते त्यावेळी. बॅग्स अँड मोर्स मध्ये नक्की काय काय मिळतं? बॅग्स अँड मोर मध्ये सर्व प्रकारच्या बॅग्स मिळतात ट्रेंडिंग. तसेच त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स मिळतात. त्याच प्रकारे माझ्याकडे सर्व प्रकारच्या सिजनेबल वस्तू असतात. जसे की आता दिवाळी येते आहे, तर माझ्याकडे आत्ता MDF रांगोळी आहे, ॲक्रेलिक रांगोळी आहे, त्याचबरोबर वॉटर सेन्सर दिवे आहेत. मी सीझनमध्ये स्कार्फ सेल करते, त्याची पण बऱ्यापैकी हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. ते माझं बऱ्यापैकी बारामतीमध्ये ते सेल होतं. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकत असतात. तर ह्या सिजनेबल सगळ्या गोष्टी आपल्याला विकायच्या असतील किंवा वस्तू विकायच्या असतील तर त्यामागची पार्श्वभूमी म्हणजे की त्याची तयारी वगैरे हे कशा पद्धतीने नियोजन केलं जातं? ज्यावेळी मी एखादी वस्तू सेल करण्याचा विचार करते तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा मॅन्युफॅक्चर शोधते, जेणेकरून मलाही ती वस्तू कमीमध्ये भेटावी आणि समोर ज्यावेळी मी ती विकेल त्यावेळी पण ती कस्टमर्सला कमी किमतीमध्ये मिळावी आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळावी. हा सगळ्यात महत्वाचा माझा एक कुठलीही वस्तू सेल करताना विचार करते मी, की कमीत कमी किमतीमध्ये आणून कमीत कमी किमतीमध्ये समोर कस्टमरला ती देता यावी. बऱ्याच लेडीज बॅग्स घेताना स्वतःचा कम्फर्ट बघतात सगळ्यात पहिल्यांदा, की त्याच्यामध्ये सर्व वस्तू बसल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर ती स्टायलिश पण असली पाहिजे, टिकाऊ पण असली पाहिजे. असा सगळ्यांचा एकत्र ते मेळ घालतात आणि त्यानंतर ते बॅगची खरेदी करतात. आपण बॅग्स अँड मोरच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू विकता
तर झटपट आपलं प्रोडक्ट्स महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा प्रयत्न करता? आपलं प्रोडक्ट झटपट पद्धतीने महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारं म्हणजे सोशल मीडिया. व्हॉट्सॲप, आपले व्हॉट्सॲपचे ग्रुप असू दे किंवा आपलं स्टेटस आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, या थ्रू मी जास्तीत जास्त कस्टमर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. कारण सोशल मीडिया थ्रू जर आपण लोकांपर्यंत पोहोचलो तर त्यांना खास करून ती वस्तू बघण्यासाठी आपल्या शॉपवर येण्याची गरज नसते. त्यांना ॲटलिस्ट अंदाज तरी येतो त्या वस्तूचा किंवा त्या बॅगचा की ती बॅग आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही, आणि त्या थ्रू ते आपल्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचतात. त्याच्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम या सगळ्यांचा वापर करते. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून आपण आपल्या ग्राहक वर्गापर्यंत पोहोचता. आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे. सिजनेबल प्रोडक्ट्स देखील आपल्याकडे आहेत. हा व्यवसाय करत असताना आपण कोणतं प्रशिक्षण घेतलं होतं का? हा व्यवसाय सुरू करत असताना मला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग वगैरे मिळालेलं नाही आहे किंवा मी अजूनही घेतलेलं नाही आहे. पण माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी हे सर्व काही पुढे नेते आहे. म्हणजे जे काही मी चुकते आहे त्यातनं मी परत ते सुधारते आहे आणि त्यातनं मी पुन्हा नवीन पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रयत्न करते. नवरात्रीच्या नवरागिनी या कार्यक्रमात आपण बॅग्स अँड मोरच्या संचालिका अमृता इजारे मॅडमचे अनुभव ऐकत आहोत. मॅडम, नवरात्र निमित्तानं आपण आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल? स्वतः इंडिपेंडंट होण्याचा प्रयत्न करा. यश नक्की 100व्या पायरीपर्यंत 100व्या पायरीवर असतं, पण बऱ्याचदा सगळेजण 99 पायऱ्या चढतात आणि 100व्या पायरीला ते आपले प्रयत्न सोडून देतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ही सातत्याने करा, कॉन्स्टंटली करा, आणि त्याच्यामध्ये जरी अपयश आलं तरी ती गोष्ट पुन्हा करा आणि पुन्हा करत राहा. एके दिवशी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळेल. छान मॅडम, आपण संदेश दिलात आणि निश्चितच तो आपल्या मैत्रिणींसाठी प्रेरणादायी आहे. आज आपण आमच्या रेडिओ रागिणीच्या नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले अनुभव सांगितलेत. त्याबद्दल रेडिओ रागिणीच्या वतीनं मी राजश्री आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.